Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक पॉईंट आहे सिलेबसमध्ये, रोल ॲज अ मेडिटर कस्टमर सर्व्हिसेस. म्हणजे मध्यस्थांचे रोल काय आहेत इन्शुरन्समध्ये किंवा मध्यस्थाला जी कार्य करावे लागतात तेच. आता मध्यस्थ म्हणजे विमा कंपनीच्या वतीने, विमा महामंडळाच्या वतीने विमा घेणाऱ्या किंवा स्वतःचा विमा उतरवणाऱ्या व्यक्तींबरोबर व्यवहार करण्यासाठी जी मध्यस्थ व्यक्ती नेमलेली असते तिला विमा मध्यस्थ असं म्हटलं जातं. दुसऱ्या भाषेमध्ये तिलाच आपण विमा एजंटसुद्धा म्हणत असतो. आता विमा एजंट्स म्हणजे काय आपण पाहिलं. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय पाहायचं आहे, विमा प्रतिनिधी किंवा विमा एजंट यांची कार्ये. म्हणजेच विमा प्रतिनिधीला कोणकोणती कार्य करावी लागतात, विमा एजंटला कोणकोणती कार्य ही करावी लागत असतात त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या व्यवसायामध्ये. व्यवसाय म्हणजे विमा विकण्याचा व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये. आता पहिलं कार्य सांगितले तुम्हाला जे की विमा प्रतिनिधीला करावं लागतं, त्यामध्ये व्यवसाय मिळवणे, त्यानंतर ग्राहकांना भेटणे, त्यानंतर विमापत्र चालू राहील याची काळजी घेणे, अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर नामांकन करणे, त्यानंतर विमा दावा पूर्तता, त्यानंतर आवश्यक माहिती मिळवणे, त्यानंतर प्रस्ताव अर्ज भरणे, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे, त्यानंतर विमा प्रतिनिधीने गोपनीयता अहवाल देणे, त्यानंतर विशिष्ट वैद्यकीय अहवाल देणे, त्यानंतर ग्राहकाच्या उत्पादनाच्या प्रमाणात विमापत्र रक्कम असणे, त्यानंतर मोठ्या विमा रकमेसाठी उत्पन्न विवरणपत्र देणे, त्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती उघड करणे. ओके, देन प्रस्ताव सादर करणे व पावती देणे, देन विमापत्राचे पुनरुज्जीवन करणे, देन विमापत्राचे नामांकन अगर समुपदेशन करणे, देन परिपक्वता दावे दाखल करणे, अँड लास्ट मृत्यू दावा दाखल करणे. इत्यादी पद्धतीची 18 प्रकारची कार्ये तुम्हाला इथं सांगितलेली आहेत, जी की विमा प्रतिनिधीला त्याच्या कामामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये करावी लागत असतात, पार पाडावी लागत असतात. ओके, सो पहिलं कार्य आपण काय पाहिले, तर पहिलं कार्य आहे आयुर्विमा पत्रक व्यवसाय मिळवणे. यामध्ये काय सांगितले, आयुर्विमा पत्रधारक आणि विमा कंपनी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ. लक्षात घ्या, आयुर्विमा पत्रधारक जो असेल तो आणि विमा कंपनी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ यांच्या हितासाठी हा नवीन आयुर्विमा व्यवसाय सुरू केला आहे. आणि या व्यवसाय आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळवणं, या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त यशस्वी होणं हे ध्येय प्रत्येक विमा प्रतिनिधीचं असतं. त्यानंतर दुसरं कार्य तुम्हाला सांगितलं आहे, त्यामध्ये ग्राहकांना भेटणे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ग्राहकांना जर भेटलाच नाही विमा प्रतिनिधी किंवा विमा एजंट तर तो कशा पद्धतीने त्याच्या विम्याची विक्री करणार. सो ग्राहकांना भेटणे, यामध्ये काय सांगितलं आहे, आयुर्विमा मिळवण्यासाठी संभाव्य ग्राहकांना भेटणे. बघा, आयुर्विमा मिळवायचा आहे म्हटल्यानंतर संभाव्य जे ग्राहक असतील त्या ग्राहकांना भेटलं पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहेत त्या ओळखल्या पाहिजेत, त्यांचा वयोगट कोणत्या पद्धतीचा आहे तो ओळखला पाहिजे, त्यानंतर त्यांची आर्थिक कुवत किती आहे, ते किती प्रमाणामध्ये विमा उतरवू शकतात, किती प्रमाणामध्ये विमा हप्ते भरू शकतात हे इथं जाणून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या लोकांवरती जबाबदाऱ्या किती आहेत. काही व्यक्ती घरातील अशा असतात बघा, घरामधील 10 ते 12 व्यक्तींची जबाबदारी ही एकाच व्यक्तीवरती असते. अशा पद्धतीनं आहे का, त्यासाठी घरामधील लोक किती आहेत ते माहिती करून घेणं, त्याचबरोबर घरातील जबाबदारी कुणावरती आहे हे जाणून घेणं, आणि त्याचबरोबर अशा अन्य बाबी असतात त्या विमा प्रतिनिधीला जाणून घेणं अतिशय आवश्यक असतं. त्याचबरोबर ते जाणून घेण्यासाठी त्यांचं मन वळवणं गरजेचं असतं. या कामामध्ये आवश्यकता जर असेल तर विभागीय अधिकाऱ्याची सुद्धा मदत तिथं घेतली जाते. ओके, हे झालं दुसरं कार्य. काय कार्याचं नाव होतं, ग्राहकांना भेटणे. ग्राहकांना भेटायचं, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचे वयोगट कशा पद्धतीचे आहेत, त्यांची आर्थिक कुवत कशी आहे, त्याचनंतर त्यांच्यावरती जबाबदाऱ्या आहेत का, अशा पद्धतीच्या बाबी
विमा प्रतिनिधीला जाणून घेणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं कार्य आहे विमापत्र चालू राहील याची काळजी घेणे. बघा, तिसरं कार्य आपल्याला सांगितलंय विमापत्र चालू राहील याची काळजी घ्यायची. म्हणजेच काय, तर नवीन विमापत्र दिल्यानंतर विमापत्रधारक विमापत्राच्या दात्व तिथीपर्यंत, बघा, विमापत्राच्या दात्व्य तिथीपर्यंत विमा हप्ते नियमितपणे भरत राहिला आणि पॉलिसी रद्द होणार नाही याची काळजी करत राहिला किंवा त्यांनी तिथं काळजी करणं गरजेचं आहे. कारण जर तो नियमित विमा हप्ते भरत असेल आणि जर त्याची पॉलिसी जर रद्द होत असेल तर तिथं विमाधारकावरती अन्याय होण्याची शक्यता असते. सो त्यासाठी विमेदाराशी संपर्क ठेवून विमा हप्ता भरण्यासंबंधीची आठवण त्यांना करून देणं अतिशय आवश्यक असतं. हे झालं तिसरं कार्य. ओके. चौथं कार्य सांगितलंय नामांकन करणे. नामांकन करण्यामध्ये काय सांगितलंय, विमापत्र देताना विमेदारास विचारून वारसाचे नाव लिहिले जाते. बघा, विमापत्र देत असताना जो काही आयुर्विम्याला तुमच्या वारसदार असणार आहे त्या वारसदाराचं नाव तिथं विचारून लिहिलं जातं. परंतु नंतर विमापत्र धारकाच्या कुटुंबामध्ये जर काही बदल झाले, विमापत्र धारकाच्या कुटुंबामध्ये जर काही बदल झाले तर नामांकनात आवश्यक बदल केले जातील आणि याची काळजी सुद्धा इथं घेतली जाते. काय सांगितले, नामांकन करणे म्हणजे आयुर्विमापत्रामध्ये किंवा आयुर्विमापत्र दिल्यानंतर विमेदाराला विचारूनच काय केलं जातं की आयुर्विम्यासाठी वारसदार हा नेमला जातो. म्हणजेच विमेदाराच्या पश्चात जी काही विमेदाराने हप्ते भरलेले असतील त्याची रक्कम त्या वारसदाराला मिळत असते. परंतु नंतर विमापत्र धारकाच्या कुटुंबामध्ये जर काही बदल झाले तर तिथं जे काही वारसाचं नाव असेल ते सुद्धा तिथं आवश्यकतेनुसार बदललं जाऊ शकतं आणि याची काळजी विमा प्रतिनिधीला घ्यावी लागत असते. त्यानंतर पाचवा आहे कार्य, ते म्हणजे विमा दावा पूर्तता. पाचवं कार्य काय आहे, विमा दावा पूर्तता. यामध्ये विमापत्राची मुदत संपल्यानंतर, बघा, विमापत्र जे असेल त्या विमापत्राची मुदत ज्या वेळेला संपते त्यावेळेला विम्याची रक्कम देय होत असते. बघा, विमापत्राची मुदत ज्या वेळेला संपते त्यावेळेला विमा कंपनीला, आयुर्विमा महामंडळाला, विमेदाराला जेवढ्या प्रमाणात त्याने विमा हप्ते भरलेले आहेत तेवढी मुदत त्यांना तेवढी रक्कम त्यांना तिथं देणं भाग असतं. कारण नियमितपणे त्या विमेदाराने त्याचे विमा हप्ते भरलेले असतात आणि त्या वेळेस आवश्यक दस्तऐवजाची पूर्तता तिथं करणं अतिशय आवश्यक आहे. त्या दृष्टीनं विमा प्रतिनिधीने विमाधारकास आवश्यक ती मदत करणं गरजेचं आहे. ओके. कारण आयुर्विमा महामंडळ कोणकोणते कागदपत्रे मागवेल हे विमाधारकाला माहिती नसतं. त्यामुळं विमा प्रतिनिधी विमाधारकाला इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हेल्प करत असतो, मदत करत असतो आणि ती तिथं करणंही तेवढ्याच प्रमाणात गरजेचं आहे. त्यानंतर विमा दावा पूर्तता. यामध्ये काय सांगितलंय, विमा दावा पूर्तता यामध्ये विमापत्राची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम देय होते. बघा, पहा काय सांगितलं इथं, आपण कोणतं कार्य पाहिलं, नामांकन करणे, विमा दावा पूर्तता करणे, त्यानंतर आवश्यक माहिती मिळवणे. त्यामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीला विम्याच्या विविध तालिका आणि विम्यासाठीची कामकाज पद्धती तसेच भरावयाचे वेगवेगळे अर्ज याची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, विमा प्रतिनिधी म्हणून जी व्यक्ती कार्य करते त्या व्यक्तीला कोणकोणत्या पद्धतीचे फॉर्म विम्यामध्ये भरावे लागतात त्याची माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या फॉर्म बरोबर कोणती कागदपत्रे जोडावी लागतात याची माहिती सुद्धा त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. त्यानंतर सातवा आहे कार्य, प्रस्ताव अर्ज भरणे. आता प्रस्ताव अर्जामध्ये आपण प्रस्ताव अर्जावरती एक सेपरेट लेक्चर बघितलं आहे प्रपोजल फॉर्म्सचं. सो प्रस्ताव अर्ज भरणे यामध्ये
विम्याचे प्रस्ताव अर्ज छापील स्वरूपामध्ये किंवा आयुर्विमा महामंडळ ते छापून ठेवत असते. बघा, विमा प्रस्तावाचे अर्ज जे असतील ते छापील स्वरूपामध्ये विमा कंपनीकडे असतात किंवा आयुर्विमा महामंडळ ते छापून आपल्याकडे ठेवत असते व ते अर्ज विमा प्रतिनिधींना सुद्धा उपलब्ध करून दिले जात असतात. स्वतःच्या आयुष्याचा विमा, दुसऱ्याच्या आयुष्याचा विमा, वार्षिकी, निवृत्ती वेतन इत्यादी प्रकारांसाठी वेगवेगळे अर्ज विमा कंपनीमध्ये असतात. काय सांगितले आपल्याला? विम्याचे प्रस्ताव अर्ज हे छापील स्वरूपामध्ये विमा कंपनी किंवा आयुर्विमा महामंडळ छापून ठेवत असतं. त्याचबरोबर ते अर्ज विमा प्रतिनिधीकडे सुद्धा उपलब्ध असतात. स्वतःच्या आयुष्याचा विमा, दुसऱ्याच्या आयुष्याचा विमा, वार्षिकी विमा, निवृत्ती वेतन इत्यादी प्रकारांसाठी वेगवेगळे अर्ज असतात. प्रस्ताव अर्ज भरण्यास विमा प्रतिनिधीने ग्राहकास मदत करणं गरजेचं असतं आणि प्रस्ताव अर्ज भरण्यासाठी ग्राहकाला विमा प्रतिनिधी मदत करत असतो. म्हणजेच काय तर ग्राहकाची सर्व माहिती विमा प्रतिनिधी विचारत असतो आणि तो स्वतः तो प्रस्ताव अर्ज भरत असतो की जेणेकरून तो प्रस्ताव अर्ज चुकू नये किंवा जर तो प्रस्ताव अर्ज काहीच प्रमाणात चुकला तर तिथं त्या व्यक्तीची विमा पॉलिसी मान्य केली जात नाही. प्रस्ताव अर्ज भरण्यास विमा प्रतिनिधीने ग्राहकाला मदत करावी लागत असते. त्यामध्ये प्रस्ताव ज्याचा प्रस्ताव अर्ज असणार आहे त्याचे नाव असले पाहिजे, त्याची जन्मतारीख असली पाहिजे, त्याचा पत्ता असला पाहिजे, त्याचा व्यवसाय तिथं असला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा विमा घेणार जर असल्यास त्या व्यक्तीचं नाव तिथं असलं पाहिजे किंवा त्याचबरोबर त्या कालावधी तो जो कालावधी असणार आहे त्या 2 पेपरमध्ये तो कालावधी तिथं नोंदवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हप्ता भरण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे तेही तिथं आपण स्वतःहून बघणं गरजेचं आहे आणि माहिती आपली व्यवस्थित भरलेली आहे का ते चेकआउट करणं सुद्धा आपलं काम आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी. यामध्ये काय सांगितलं आहे? प्रस्ताव अर्जासोबत प्रवर्तकाच्या किंवा प्रस्तावकाच्या स्वास्थ्याबाबत सुद्धा माहिती इथं भरावी लागत असते. बघा काय सांगितलं आहे? जो काही प्रस्ताव अर्ज करणारा व्यक्ती असेल, विमेदार असेल, त्याच्या स्वास्थ्याविषयी, त्याच्या आरोग्याविषयी सुद्धा या अर्जामध्ये प्रपोजल फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन ही पुट ऑन करावी लागत असते. देन त्यात विमा प्रस्ताव करणाऱ्याचा कौटुंबिक इतिहास. बघा, ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्या व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास कशा पद्धतीचा आहे, त्या व्यक्तीची उंची, वजन कशी आहे, शारीरिक खुणा किती आहेत इत्यादी माहिती तर भरावी लागत असते. त्यानंतर स्त्री प्रस्तावकाच्या जी प्रस्ताव करणारी लेडीज असेल, लेडीज असेल, वुमन असेल, गर्ल असेल, यांच्या बाबतीत काही स्वतंत्र प्रश्न हे विचारले जात असतात. विमा हा वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असणारा असेल तर विमा प्रतिनिधीने प्रवर्तकास आयुर्विमा महामंडळाने नेमलेल्या अधिकृत वैद्यकीय सल्लागाराकडेच तपासणी जाऊन करून या पद्धतीनं त्यानंतर करून घ्यावी लागत असते. त्यानंतर विमा प्रतिनिधीने गोपनीयता अहवाल द्यावा लागत असतो. यामध्ये विमा प्रतिनिधीने विमा प्रस्ताव अर्जासोबत प्रस्तावकाचे उत्पन्न, प्राप्तीचे मार्ग किंवा साधन, प्रस्तावकाची संपत्तिक स्थिती इत्यादी माहिती मिळवून मूळ प्रस्तावातील माहितीशी पडताळून पाहावी लागत असते. प्रस्तावपत्र, वैयक्तिक वितरण आणि औद्योगिक अहवाल आणि माहितीच्या आधारे
जोखीम काय करावी लागत असते, आपल्याला ठरवावी लागत असते. जोखीमबद्दल सुद्धा विचार इथं केला गेला आहे आणि तो होणं अतिशय आवश्यक आहे. कारण जोखीम ही अनिश्चित येत असते. आपल्याला ते अगोदर सांगत नाही की हां मी येणार आहे म्हणून. अनिश्चित होणारी गोष्ट आहे ती. सो त्याबाबत आपण अलर्ट राहणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रतिनिधीस अन्य काही माहिती जर असल्यास अशी माहितीवरील माहितीसह आपल्या अहवालामध्ये देणं, आपल्या प्रस्ताव अर्जासोबत देणं, सादर करणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर विशिष्ट औद्योगिक अहवाल यामध्ये काही वेळा प्रस्तावक जो असणारे विमा उतरवणारा तो वजन सरासरी अधिक असेल तर EGC इलेक्ट्रोकार्डिओग्राम, GTC ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, वजन सरासरीपेक्षा कमी जर असेल तर छाती स्क्रीनिंग, छाती फुफ्फुसे, क्षकिरण चित्र इत्यादी विशिष्ट वैद्यकीय अहवालाची मागणी तर घ्यावी लागत असते. त्यानंतर ग्राहकांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये विमापत्र रक्कम असणं. बघा, ग्राहकांचं उत्पन्न जे असणार आहे त्या प्रमाणामध्ये विम्याची किंवा विमापत्राची रक्कम सुद्धा असणं आवश्यक असतं. बघा, विमापत्राची रक्कम ही ग्राहकांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये किती असावी लागते, तर उत्पन्नाचे प्रमाण आणि ग्राहकांचे वय यांच्याबाबत विमा कंपनीने दिलेल्या तालिकेच्या प्रमाणात विमापत्राची रक्कम राहतीये असे मला वाटते. व उदाहरण 30 या वर्षापर्यंत वार्षिक उत्पन्नाचा 20 पट, त्यानंतर 31 ते 40 वर्षे वयोगटापर्यंत काय करायचं तर 15 पट, वय 41 आणि 50-60 सरासरी. ओके. वार्षिक उत्पादनाच्या 12 पट आणि वय ते 50 ते वर असल्यास आर्थिक उत्पादनाच्या 100 पट ही विमा रकमेची मर्यादा ओळखली जात असते. देन 12वं बघा कार्य काय सांगितले. 12व्या कार्यामध्ये मोठ्या विमा रकमेसाठी उत्पन्न विवरण देणे. यामध्ये विमा मोठ्या रकमेचा असेल तर विमा अधिकारी ग्राहकांच्या उत्पन्न विवरणापेक्षा चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र मागवू शकतात आणि त्याची माहिती सर्व प्रतिनिधीसला असणं अतिशय आवश्यक आहे. ओके. तेच वेळप्रसंगी असे पथक आपण प्राप्त करू शकू. त्यानंतर 13वं कार्य सांगितले. 13वं कार्य काय आहे तर महत्त्वपूर्ण माहिती उघड करायची. विमा देत असताना विमा प्रतिनिधीनं एवढी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे की कंपनीची कोणत्याही पद्धतीची वैयक्तिक माहिती ही त्यांनी आपल्या समोरच्या व्यक्तीला सांगितली नाही पाहिजे. ओके. प्रस्ताव करत असताना सर्व आवश्यक माहिती दिली नाही तर त्याचा दावा तिथं फेटाळला जाऊ शकतो. ओके. बघा, प्रस्ताव अर्जामध्ये तुम्ही भरलेली माहिती जर तुमची व्यवस्थित असेल, नीटनाटकी असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर प्रस्ताव सादर करणे. त्यानंतर बघा, विमापत्राचे पुनरुज्जीवन करणे. यामध्ये काय सांगितलंय, विमाधारकास काही कारणाने नियमित विमा हप्ते नियमित भरता आल्याने विमा पॉलिसी बंद पडल्यास किंवा विमा हप्ते न भरल्यास विमा पॉलिसी जर बंद पडली किंवा प्रतिनिधीने विमाधारकास किंवा विमाधारकाने पुनरुज्जीवन करण्यास मदत जर केली तर विमा कंपनीने विमा पॉलिसी पुनरुज्जीवन होणार नाही अशी वेळ यापूर्वी विरोधकास सर्व मदत
करावी या पद्धतीनं विचार केलेला आहे. त्यानंतर 16वं कार्य आहे ते म्हणजे विपणनपत्राचे नामांकन आणि समुदेशन. यामध्ये विमाधारकास विमा प्रतिनिधीने विमापत्राचे नियंत्रण करावे. अगर विमापत्रधारकास विमा प्रतिनिधीने विमापत्राचं नामांकन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समुपदेशन सुद्धा करणं गरजेचं आहे. या कामात मदत करावी लागत असते. त्यासाठी त्यांनी काय करायचं, जे काही नामांकन असतील आणि समुदेशनच असतील त्याचा अर्थ परिणामी विमेदारांना समजावून सांगावा लागत असतो. त्यानंतर परिपक्वता दावे देखभाल करणे. यामध्ये काय आहे तर प्रमाणपत्राची मुदत संपताच किंवा औपचारिकता संपताच दावा दाखल करणं अतिशय आवश्यक आहे आणि विमा प्रतिनिधीने या दाव्याबाबत विमाधारक आवश्यक असतो हे सांगितलं गेले. त्यानंतर परिपक्वता दावे दाखल करणे. यामध्ये विमापत्राची मुदत संपताच विमा परिपक्वता दावा दाखल करणे. विमा प्रतिनिधीने या कामात विमाधिकरण करणं आवश्यक आहे आणि ते करावं लागतं. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. त्याचबरोबर दावा अर्ज भरणे आणि दाखल करणे. त्यावेळेला आपण काय करू शकतो, वेगवेगळे कागदपत्रे गोळा करू शकतो किंवा असा डिव्हिजन वाईजचा डेटा मिळाला आपल्याला तर तो आपण तिथं कलेक्ट करू शकतो. देन इत्यादी कागदपत्रांपैकी सादर करावी लागणारी कागदपत्रे विमा प्रतिनिधी त्यासाठी आवश्यक असणार आहेत. त्यानंतर मृत्यू दावा दाखल करणे. काय सांगितलं यामध्ये, विमापत्राची मुदत होण्यापूर्वी विमेदारास मृत्यू जर आला तर विमा कंपनी त्याच्या मृत्यूच्या अगोदर जे काही आम्ही पत्र घेतलं असेल त्या पत्राला ती काय करत असते, कॉन्टॅक्ट करून त्या पत्राला बोलवलं जात असतं पैसे घेण्यासाठी, पैशाची रक्कम घेण्यासाठी. ओके. त्यासाठी मृत्यूचा दाखला, पॉलिसी, दस्तऐवज या गोष्टी सगळ्या घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मृत्यू सुद्धा सोबत असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी मृत्यूचा दाखला, पॉलिसी, दस्तऐवज, समुपदेशन अगर पुनर्समुदेशन केल्याचा लेख, वयाचा पुरावा, वारसा, या पद्धतीनं वेगवेगळी 18 कार्य आहेत जी की विमेदाराला करणं भाग आहे आणि करावी लागतात. ओके. सो तुम्हाला समजलं असेल की विमेदाराला 18 कार्य करावी लागतात आणि ती कोणकोणती असतात. सो या पद्धतीनं आपण काय करू शकतो, अंदाज लावू शकतो एखाद्या विषयाबद्दल किंवा एखाद्या उद्योग संस्थेबद्दल.